सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता 4 हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून पदयात्रेमार्गे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ही पदयात्रा 4 हुतात्मा पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिद्धेश्वर मार्ग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट पर्यंत येणार आहे व उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस भवन येथे समारोप कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विकास वाले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री सुशीलकुमार शिंदे साहेब हे सोमवारी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 8:30 वाजता 4 हुतात्मा पुतळ्याला हार अर्पण करून पदयात्रेने जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सकाळी 8:30ला तिथे येणार आहेत। तिथून मिरवणुकीने ही पदयात्रा 4 हुतात्मा पुतळ्यापासून सुरुवात होऊन ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे गळ्यात हार घालून तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर व मार्गे मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय येथे येऊन त्या दिवशी सन्माननीय सुशीलकुमार शिंदे हे अर्ज दाखल करतील। तेथून काँग्रेस भवन येथे कार्यक्रमाचा समारोप होईल। 25 तारखेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 42 लोकसभा मतदारसंघासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब यांचं नाव निश्चित केल्यामुळे ते स्वतःचा आणि मित्रपक्षाबरोबर अर्ज दाखल करण्याला जात आहेत। मी आपल्याद्वारे काँग्रेस मित्रपक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण संबलित व्हावं असं आवाहन करतो आणि निश्चितच मला खात्री आहे की सर्व मित्रपक्ष, राष्ट्रवादी पक्ष याचे सर्व कार्यकर्ते संबलित होतील आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सकाळी 6:30 वाजता सुशीलकुमार शिंदे साहेब सर्व म्हणजे सोलापुरातील सर्व पुतळ्यांना पुष्पमालिका अर्पण करून शेवटी 4 हुतात्म्यांना वंदन करून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून ते आपला फॉर्म भरण्यासाठी जातील।